अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि चांगदेव 65 भक्तांना सादर वंदन. काल आपण 36-37 ओव्या पाहिलेल्या होत्या आणि 38ला सुरुवात केली, पण पुन्हा तेवढ्यात वेळ संपलेली होती. पाहूयात आता 38व्या ओवीत ज्ञानदेव काय म्हणतायत. ज्ञानदेव म्हणे तुझा माझा बोल ऐकणे, ज्ञानदेव म्हणे तुझा माझा बोल ऐकणे, ज्ञानदेव म्हणे तुझा माझा बोल ऐकणे. ते तळ हाता तळी मिठी देणे जया परी. सुरुवात केली होती आपण. ज्ञानदेव चांगदेवांना काय म्हणतायत की तू माझा बोल म्हणजे उपदेश, तुझं माझा बोल ऐकणे. तर तू माझा बोल किंवा उपदेश ऐकणं हे कसं आहे. किती सुंदर उपमा दिली, म्हणजे ही आत्तापर्यंत कधी सुचलीच नव्हती कोणाला. की तळहाता तळी मिठी देणे. आपल्या तळहाताने, एका तळहाताने दुसऱ्या तळहाताला मिठी देणं, म्हणजे आपल्या हाताच्या तळहाताने त्याची त्यालाच, याची ह्यालाच मिठी देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत. म्हणून तळहाताला मिठी देणं कधीच शक्य नाही. तसं मी तुला सांगणं किंवा तू मला माझं ऐकणं, यात काही भेदच नाही आहे. यात भेदच नाही आहे. आणि म्हणून अशी उपमा दिलेली आहे की तुझं माझा बोलणे, तू माझं बोलणं ऐकणार म्हणजे काय होणार आहे. तर एका तळहाताने त्याच तळहाताला मिठी मारल्यासारखं किंवा थाप दिल्यासारखं आहे. आता ज्ञानदेव जेव्हा चांगदेवाला आपला बोल म्हणजे बोध, उपदेश ऐकण्यासाठी सांगत असतात, त्यावेळी ते चांगदेवाला आपल्या समान मानतात. म्हणजे आपल्यात आणि त्याच्यात काही भेद आहे असं ते वाटूनच घेत नाहीत किंवा मानतच नाही आहेत. त्यामुळं आत्मज्ञानी स्वतः असल्यामुळं त्यांना चांगदेवही आत्मज्ञानीच आहेत असंच वाटत राहतं. म्हणून एक आत्मज्ञानी दुसऱ्या आत्मज्ञात्याला कोणता आणि कसा बोध देणार. एकाने दुसऱ्याला कसा बोध द्यायचा. दोघंही आत्मज्ञानीच आहेत. म्हणून आपल्या तळहाताला त्याच तळहातानं मिठी मारण्यासारखंच नाही का, असा त्यांनी प्रश्न विचारलेला. आता सद्गुरूंजवळ असलेलं ज्ञान आणि ते सर्वच्या सर्व आपल्या शिष्याला देऊन टाकायला तयार असतात.
पण शिष्य त्या अधिकाराचा असावा लागतो, शिष्याची तेवढी ताकद असावी लागते. आणि म्हणून गुरुला जर तसा अधिकारी शिष्य मिळाला किंवा मिळाला नाही तर सगळं ज्ञान त्याच्याबरोबर जातं. म्हणजे हे मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून गुरुला सुद्धा समान शिष्य किंवा त्या तोडीचा शिष्य मिळावा लागतो, अधिकारी शिष्य मिळावा लागतो. आणि ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतायत की असं अधिकारी शिष्यानं किंवा असा शिष्य किंवा असा भक्त याच्यासाठी ज्ञानी महात्मे देवात्मे आपलं आत्मज्ञान कसं जतन करून ठेवतात ते पहा. चांगला शिष्य भेटला तर त्याच्यासाठी सगळं ज्ञान हे ते जपून ठेवत असतात. म्हणून काय म्हणले बघा, परी आपणे पिणे आपणे विण जे एक, परी आपणे विण जे एक, ते तैसेची सुख साजुक, ते तैसेची सुख साजुक, प्रेमळा लागी देख ठेविले जतन, प्रेमळा लागी ठेविले जतन. तर जो प्रेमळ आहे, प्रेम सुख हे असं सुख आहे की ते प्रेमळ भक्तांसाठीच जतन करून ठेवलं जातं, ज्याच्यामध्ये मीपणाचा लवलेशही नसतो असं समज, असं ते सांगतायत. आणि गुरुदेवांनी जतन करून ठेवलेलं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान एखाद्या भाग्यवान अधिकारी शिष्याला प्राप्त होतं. त्यावेळी त्याची स्थिती कशी असते ते ज्ञानदेव सांगतायत. काय सांगतायत, आजी आयुष्या उजवण्या जाहली, माझी या दैवा दया दशा उदयली, जेवाक्य कृपा लाधली, दैवी केनी. हे ज्ञानेश्वरीतलं 10व्या अध्यायातली ओवी आहे की आजी आयुष्या उजवण झाली, म्हणजे आज माझ्या आयुष्याची सफलता झालेली आहे आणि माझ्या दैवाला चांगले दिवस उगवलेले आहेत. कारण का, की गुरुदेवांच्या मुखानं उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली आणि ते पुढं त्या उपदेशाचा परिणामही सांगतायत. 10व्या अध्यायातलीच पुढची ओवी आहे. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देख तसे साचोकारे स्वरूप तुझे. काय म्हणतायत की वचन तेजाकारे, म्हणजे तुझं जे वचन आहे, तुझं जे वाक्य आहे त्याच्या तेजामुळं किंवा त्याच्या प्रकाशामुळं आतला जो अंधार आहे, म्हणजे आत्मरूप न समजता जीवरूप समजणं हे जे अज्ञान आहे, आणि बाहेरील अंधार म्हणजे प्रपंचाला ब्रह्मरूप न पाहता प्रपंचच खरा मानणं, प्रपंचच सत्य आहे असं पाहणं, हे जे आहे ह्याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि हे सगळं नाहीसं झालं म्हणून तुझं स्वरूप मी यथार्थपणे पाहत आहे. म्हणजे माझ्याजवळ जे अज्ञान होतं तेही नष्ट झालेलं आहे आणि मला आता जीवरूप हे अज्ञान सोडून मला आत्मज्ञान झालेलं आहे, म्हणजे मला ज्ञान झालेलं आहे आणि त्यामुळं मी तुझंही स्वरूप यथार्थ पाहत आहे. आता शिष्याचं अंतर्बाह्य अज्ञान नाहीसं झाल्यानंतर गुरूंचं यथार्थ स्वरूप ध्यानात येतं. जोपर्यंत शिष्य मी माझं किंवा गुरु शिष्य हे वेगळं नातं मानत असतो त्यावेळेला त्याला गुरूंचं किंवा आपलं स्वतःचं स्वरूप आहे ते समजत नाही. पण गुरु शिष्यांच्या पातळीवर तो यायला लागला की मग ते त्याला समजतं. म्हणून अमृतानुभवात ज्ञानदेव म्हणतात, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थू, गुरुची परी होतू दोहो ठाई. म्हणजे गुरु आणि शिष्य या दोन नावात द्वैत जरी दिसत असलं, गुरु हे नाव वेगळं आहे, शिष्य हे नाव वेगळं आहे किंवा हा शब्द वेगळा आहे, पण त्या दोन्हींचा अर्थ गुरुच असा आहे. शिष्यसुद्धा गुरुच्याच तोडीचा आहे. म्हणून गुरु आणि शिष्य या दोघांच्या आत्मस्वरूपामध्ये श्री गुरुच आहेत.
शिष्यही गुरु झालेला आहे, गुरुही गुरुच आहे. म्हणजेच इथे आता जरी ज्ञानदेव गुरूंसारखं त्यांना उपदेश करत असले तरी चांगदेवसुद्धा तसे गुरुच आहेत. आणि म्हणून त्या दोघांमध्ये आता भेद नाही. मग सद्गुरूंच्या कृपेनं काय घडतं ते संत एकनाथ महाराज सांगतात. धन्य गुरु कृपा जाहली, धन्य गुरु कृपा जाहली, अहंता ममता दूर गेली, अहंता ममता दूर गेली, घालुनी अंजन डोळा, दाविला स्वयंप्रकाश गोळा, घालुनी अंजन डोळा, स्वयंप्रकाश गोळा, बोधी बोधयले मन, नाही संकल्पासी भिन्न, देह विदेह निरसले, एका जनार्दनी धन्य केले. काय म्हणताय त्याच्यात ते की गुरुकृपा झाली, आणि गुरुकृपा झाली की मी धन्य झालो. माझी अहंता, अहंकार, ममता, आसक्ती सगळं दूर गेलं, नष्ट झालं. आणि सद्गुरूंनी जे आत्मज्ञान रूपी अंजन, जसं आपण डोळ्याला काही झालं की अंजन घालतो, काजळ घालतो, ते अंजन घालून त्यांनी ज्ञानचक्षु उघडलेले आहेत. त्यामुळं माझ्यात तो स्वयंप्रकाशी आत्मगोल किंवा गोळा हा प्रकाशित होऊन प्रगट झाला आहे. आपल्या बघा डोळ्यामध्ये जी छोटीशी गोल असतो, त्याला बाहुली असे म्हणतात. तर तो प्रगट म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला सगळं दिसत असतं. आणि हा स्वयंप्रकाशी जो आत्मगोल आहे, म्हणजे आत्म्याचा गोल आहे, गोळा आहे, तो आता प्रकाशित झाला आहे. कशामुळं? तर गुरूंनी आपल्या डोळ्यामध्ये आत्मज्ञानरूपी अंजन घातले. एक गुरूंवर श्लोक पण आहे बघा. चक्षुरुन्मीलितं येन ज्ञानांजनशलाकया, ज्यांनी माझे डोळे ज्ञानरूपी अंजनाच्या काडीनं उघडलेले आहेत, त्या गुरूंना माझा नमस्कार असो. तीच कल्पना इथं ज्ञानदेवांनी बरोबर सांगितलेली की गुरूंनी म्हणजे हे म्हणतायत, एकनाथ महाराजही म्हणतायत की मी आज धन्य झालो की गुरूंनी माझ्या ठिकाणी आत्मज्ञानरूपी अंजन घातलेलं आहे आणि माझे ज्ञानचक्षु उघडलेले आहेत. या दिव्य ज्ञान प्रकाशानं माझं मन ज्ञानमय होऊन गेलं. एकदा बघा अज्ञान संपलं, सगळं ज्ञान झालं की आता काहीच उरत नाही आहे. मग मनात संकल्प येत नाहीत, विकल्प येत नाहीत, देह विदेह ही सगळी भ्रांती संपून जाते. आता बघा आम्ही गडावर गेलो होतो. आजचा मी पाठवीन आता व्हिडिओ, जर पाठवता आला तर. इतकी सुंदर ती पूजा असते बघा, उद्वारचनाची इतकी सुंदर असते की आपलं परम भाग्य म्हणून आपल्याला सगळ्या त्या मूर्ती, त्यांची काय म्हणूया सेवा भक्ती सगळं करता येतं. त्यांना पाणी घालायचं, त्यांना छान चोळायचं, स्वच्छ करायचं, चकचकीत करायचं, मंत्र म्हणायचे, श्लोक म्हणायचे, रामरक्षा म्हणायची, मारुतीच्या वेळेला भीमरूपी म्हणायची, आणि वेगवेगळे सगळे वेदातले सगळे वेदज्ञ जे आहेत ते सगळे ते मंत्र म्हणत असतात. मग त्यावेळेला आपल्या मनामध्ये काही येत नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, कुठलाही विचार येत नाही. फक्त ती मूर्ती आणि आपण इतके एकरूप झालेले असतो. म्हणजे आपल्या देहाची पण आपल्याला काळजी राहत नाही की नाही आज नाश्ता मिळाला, काही नाही झालं, काही बिघडत नाही. किंवा किती वेळच नंतर ती पूजा चालली, पुन्हा समाधी, आपली ओढ लागते की मला समाधीवर पण पाणी घालायला मिळणार आहे. अशा या सगळ्या अनुभवाच्या ह्याच्यामध्ये माणूस आपल्या देहाचं सगळं देहपण आणि विदेहीपण हे सगळे विसरून जातो. ती भ्रांतीच सुटून जाते. म्हणून म्हणतात ना, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ती आपोआप घडते अशा प्रसंगामधून, अशा सगळ्या कार्यक्रमामधून किंवा पूजांमधून. आणि म्हणून ते म्हणतायत की माझ्या सद्गुरूला, जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु आहेत, तर त्यांनी मला धन्य केलं. आणि ज्ञानेश्वर महाराज गुरुकृपेचा स्वानुभव सांगताना स्वतःसुद्धा सांगतात, कारण त्यांनासुद्धा निवृत्तीनाथ हे गुरु लाभलेले आहेत. आणि त्यांनी सगळं प्रेरणा दिल्यामुळं त्यांनी एवढी ज्ञानदेवी सांगितली. किंवा आता ती ज्ञानदेवीच्या नंतर त्यांनीच सांगितलं की त्या चांगदेवाला तू आता पत्र लिही. हो बोला. हा आता येतोय तुमचा आवाज. हा
ठीक आहे. हा, एक मिनिट, नंदाताई बोलतायत. हा, नंदाताई बोला. आवाज येत नव्हता. हा, तेच ताई फोन करत होत्या त्याच्या. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ठीक आहे, बघा आता सुरू करूयात. एकनाथ महाराज जसं आपल्या गुरूंना सगळं श्रेय देतात, त्यांचे 2 श्लोक सांगितले होते, ते पुन्हा एकदा सांगते. ते असं म्हणतायत, धन्य गुरु कृपा जाहली, अहंता ममता दूर गेली, घालूनी अंजन डोळा, दाविला स्वयंप्रकाश गोळा. काय केलं? गुरुकृपा जेव्हा माझ्यावर झाली तेव्हा माझी अहंता दूर गेली, माझी ममता दूर गेली. ममत्व आहे की नाही सारखं, हे माझं ते माझं. आता तिथं गेल्यावर काही ममत्व उरतच नाही, सगळं त्या भगवंताचंच आहे. आणि त्यांनी जणू काही माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि स्वयंप्रकाशाचा, म्हणजे स्वयंप्रकाश, माझ्या ठिकाणी जो स्वयंप्रकाश आहे त्याचा गोळा दाखवला, म्हणजेच आत्मस्वरूप मला दाखवलेलं आहे. आणि बोधी बोधवले मन, म्हणजे मला बोध केलेला आहे, बोधानीच बोधविले मन. तो बोध करूनच माझं मन ज्ञानवंत केलं किंवा ज्ञानवान केलेलं आहे. आणि म्हणून त्यामुळं काय झालं तर देह विदेह निरसले. देह, मी आता त्याच्यावरून सांगत होते की आमचा जो आजचा अनुभव आहे उद्वारचनाचा, मागेही तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, पाहिलं असेल, की त्या रामरायाच्या पंचायतन सगळ्या मूर्ती ह्या अशा निमित्तानं सगळ्या बाहेर काढल्या जातात, मोठमोठ्या परातीत ठेवल्या जातात. पहिलं पंचामृत आणि सगळं षोडशोपचाराने त्यांचं पूजन होतं. आणि मग नंतर सगळे मंत्र म्हटले जात असतात. आणि पुन्हा आपल्याला सुद्धा त्या मूर्तींवर पाणी घालायला मिळतं, आपल्याला हाताळायला मिळतात, त्यांना स्वच्छ करणं, चकचकीत करणं. इतकं म्हणजे भगवंत आणि आपण एकरूप होऊन जातो की विसरून जातो आपण हे जगातलं सगळं जे बाकीचं ज्ञान आहे ना, हा सगळा जे त्यांनी सांगितलं तसा देहाचाही भाव राहत नाही, विदेहपणा राहत नाही, फक्त तो भगवंत आणि मी असे आपण एकरूप झालेले असतो. आणि त्यामुळं माझ्या ठिकाणी स्वयंप्रकाशाचा आत्मगोळ किंवा आत्मगोळा हा प्रकाशित झाला, असं एकनाथ महाराज म्हणतात. एवढी तर आपल्याला पातळी उंच जायला खूप वेळ लागेल, पण निदान हळूहळू अशा प्रसंगातून, अशा सगुण पूजेतून निर्गुणापर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे. आणि ते दिव्यज्ञान जे झालेलं आहे त्या दिव्यज्ञानाच्या प्रकाशानं हा ज्ञानाचा गोळा हा प्रकाशित झालेला आहे किंवा प्रगट झालेला आहे, किंवा माझं मन सगळं ज्ञानमय झालं, संकल्प विकल्प रहित झालं. आता बघा, आपल्याला घरात असलं की किती मनात येतं, हे करू का ते करू, हे नको ते नको, कधी संकल्प करल आज असं करूया, उद्या म्हणाल नको सोडून द्या. पण एकदा संकल्प केला ना माणसाने की विकल्प मनात आणायचंच नाही. मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं, आता तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप जण अशी साधना करता, पण तिथं गेल्यानंतर बाकीचे तिथले कार्यक्रम करायचे म्हटल्यानंतर त्या समर्थांनी माझ्याकडून 1.5 दिवसात संबंध दासबोध पारायण करून घेतलं. 1.5 दिवसात. कधी शक्य नाही. तिथं आता उद्यापासून बसतील बघा एक जण तिथले महंत किंवा असे जे आहेत, सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण एका दिवसात दासबोधाचं पारायण. एवढी शक्ती माणसाला कुठून येते हो? मग हे जे म्हणले ना, देह विदेह सगळ्या भावना जातात, संकल्प विकल्प सगळे मनातनं जातात. फक्त एकच ध्येय असतं की मला हा ग्रंथ वाचायचा आहे, मला ते भगवंताची सेवा त्या रूपानं करायची आहे आणि भगवंताच्या जवळ पोचण्याचा हा एक मार्ग आहे. म्हणून स्वतः ज्ञानदेव काय सांगतात, गुरुकृपेचा स्वानुभव झालेला कसा सांगतात, एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी न कळे, जेथ धान्याचे डोळे पावतीला. ध्यानाचे म्हणजे ध्यानाचेही डोळे म्हणायचे बरं का, तिथं प्रिंटिंग मिस्टेक असेल. की एरवी हा योगिया नाडळे, हा म्हणजे हा परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण असा सहजासहजी कुणाला सापडतो का हो, आढळतो का हो? नाही. एवढंच नव्हे, तो वेदांनाही समजलेला नाही आहे. वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना.
आणि जिथे ध्यानाची नजर सुद्धा पोहोचत नाही अशी ही आत्मस्थिती, तिच्याशी तद्रूप झालेला भगवान किंवा परमात्मा हा मूळचा स्थिर आहे, अचल आहे. त्याच्या ठिकाणी चंचलत्व नाही. आणि आपल्या शिष्यावर म्हणजे अर्जुनावर किती बरं कृपावंत झालेला आहे भगवान. त्याला काय देऊन काय नाही त्यानं विचारायचंच अवकाश, त्याची उत्तरं सगळी तयार आहेत. तसं संत तुकाराम सुद्धा आत्मस्थितीचं वर्णन इतकं छान करतात बघा. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविसी हाती धरुनिया. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. खरंच सांगते, भगवंताची कृपा इतकी असते, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तिथं पोचण्याची इच्छा पाहिजे. जसं मागे आपण सगळेजण ज्ञानेश्वरीच्या याला आलो होतो, ज्ञानदेवीच्या इथे, आणि तिथं आदल्या दिवशी गेलो, थोडंसं खोल्या बिल्या मिळायला, पण सगळी सोय सगळी त्या ज्ञानदेवांनी इतकी छान अगदी चोख आपल्याला सगळी मिळाली होती. तसंच काल झालं आम्ही की गडावर गेलो, म्हणलं आदल्या दिवशी गेलो म्हणजे आपल्याला पहाटेपासूनचं सगळं छान मिळेल म्हणून गेलो, पण म्हणे त्याच्या अगोदरच सगळ्या खोल्या भरल्या गेल्या होत्या. आणि ज्यांनी आम्हाला सांगितलं अर्ध्या तासापूर्वी की आता आम्ही म्हणलं तिथं रस्ता चालला होता त्यामुळं आम्हाला खाली थांबावं लागलं, तर वर यायला थोडा वेळ लागतो. ते म्हणले काही हरकत नाही, या तुम्ही, आल्यावर तुम्हाला खोली मिळेल. आणि ज्याच्याकडं खोलीचं विभागणी दिली होती तो माणूस वेगळा होता. तो म्हटला तुम्हाला ज्या ज्या सोयी पाहिजेत त्या आज खोल्या उपलब्धच नाही, तुम्ही मोठ्या हॉलमध्ये असे एकत्रित राहा सगळे. ठीक आहे म्हटलं, पण आम्हाला असे 10 दिवस अशा गैरसोयीत काढणं अवघड होतं. फक्त रामाचं दर्शन घेतलं बघा, रामाचं आणि समर्थांचं, फक्त मिटून डोळे, काहीच नाही. आणि 5व्या मिनिटाला दुसऱ्या त्या स्वामींनी तिसऱ्याला सांगितलं, म्हणे यांची एका रात्रीची छान सोय कर. इतकी सुंदर व्यवस्था मिळाली, जशी ज्ञाने आपल्याला आळंदीला मिळाली होती तशी सुंदर सगळ्या सोयींनी युक्त खोली मिळाली आणि छान आम्ही राहिलो. म्हणजे खरंच भगवंताला भक्ताची जास्त ओढ असते. आपल्याला काळजी असते आपल्याला हे मिळेल का नाही, ते मिळेल का नाही, पण भगवंताला आपली काळजी असते. म्हणून जेथे जातो तेथे तू माझा संगाती, तुकाराम महाराज म्हणतात, तेच आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि चालविसी हाती धरून या, तेच आपल्याला हाताचं बोट धरून आपल्याला चालवत असतात. आणि म्हणून तुका म्हणे आता खेळती कौतुके, हे सगळे कौतुकानं खेळत असतात. आणि झाले तुझं सुख अंतर्बाही, सगळं आतून बाहेरून सगळं सुखच मिळतं. त्या यातना जरी झाल्या तरी क्षणात आपण विसरून जातो, इतकं सगळं तेज आणि सगळं सुख आपल्याला मिळत असतं. म्हणून ज्ञानदेव सुद्धा काय म्हणतात बघा, त्यांनी सिद्धीचे चमत्कार एका ओवीतून सांगितलेले आहेत बरं. मंत्र तंत्र यंत्र सर्व हि अबद्ध, जव नाही शुद्ध अंतःकरण. हे मंत्र तंत्र सगळं जे आहे ना, हे तोपर्यंत आहे कधी अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत, नाही तर कुठल्या मंत्राचा आणि तंत्राचा असा काही उपयोग होत नसतो. गुरु शिष्य पण हेही माईकत्व, जव निज तत्व न ओळखसी. आत्ताच त्यांनी सांगितलं की तुम्ही भेद संपलेलाच आहे. गुरु तोही गुरुच आहे आणि शिष्यही गुरुच आहे. त्यामुळं हे सगळं माईक आहे. गुरु आणि शिष्य हे जे नातं आपण म्हणतो ना, हे माईक आहे, मायेमुळं निर्माण झालेलं आहे. जव निज तत्व न ओळखसी, जोपर्यंत तू आपलं स्वतःचं स्वरूप ओळखत नाहीयेस, निज तत्व ओळखत नाहीयेस, निज म्हणजे स्वतःचं. प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाणं, हे खास त्याला सांगतायत की तुला जरी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या असल्या, मागुती बंधन दृढ होय, अशा त्या सिद्धींचा गैरवापर करायचा नसतो. त्या योगाच्या साधनेनं मिळतात किंवा ध्यानानं प्राप्त होतात किंवा देवाची आपण काय आराधना केल्यामुळं प्राप्त होतील,
पण त्यात सिद्धीत कधी अडकून पडायचं नसतं. मग बघा, तो योगी सूक्ष्म शरीर करू शकतो, अणू रेणू मोठं मोठं करू शकतो, उंच उडू शकतो, वाटेल त्या गोष्टी त्याला करता येतात. पण त्याचं किंवा आता जसं ह्यांनी काही ठिकाणी मृतांना सुद्धा जिवंत केलं, ती एक सिद्धी आहे किंवा तेवढी ताकद आहे. पण ती आवश्यक तिथेच फक्त वापरायची. रोज जर असे प्रयोग केले तर मग हॉस्पिटल आणि दवाखाने बंदच होतील. म्हणतील बोलवा आपल्या ज्ञानदेवांना हात लावा किंवा बोलवा समर्थांना. त्यांनी पाणी शिंपडलं, कमंडल लुतलं, हे केलं, मंत्र म्हणला की झाले सगळे. असं नाही. त्या परमेश्वराच्या परमात्म्याच्या या सगळ्या नियंत्रणाला छेद नाही द्यायचा, बाधा नाही करायची. म्हणून म्हणतात की प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाणं, मागुती बंधन दृढ होय. मग त्याच्यामुळे जास्त बंधनं प्राप्त होतात. आत्मरूपा विण साधन अन्यत्र, भ्रमासीचं पात्र होई सेजी. आत्मस्वरूपाशिवाय दुसरं साधन कुठलं वापरायचंच नाही, कुठलंच नको. नाही तर मग भ्रमाला तू पात्र होशील. तुला भ्रम होईल, हे खरं आहे का ते खरं आहे, कळणारच नाही. सर्व वृत्ती शून्य म्हणे तोची धन्य, ज्ञानदेवे मान्य सर्वस्वेशी. सगळ्या वृत्ती संपायला पाहिजेत. एक सुद्धा वृत्ती, जे निवृत्त शब्द आले ना, तो त्याच्यावरून आलाय का काय मला सारखं वाटायला लागतं की कुठलीही वृत्ती राहायलाच नाही पाहिजे. पण तिथं निर्वृत्त नाही म्हणत, निवृत्त म्हणतो आपण. पण ठीक आहे, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध झालेलं नाही तोपर्यंत मंत्र तंत्र यंत्र ही सगळी साधनं बंधन आणणारी आहेत, बंध आणणारी आहेत. मुख्य अंतःकरण शुद्ध पाहिजे. जोपर्यंत निजतत्व आत्मतत्व ओळखत नाहीत तोपर्यंत गुरुशिष्य संबंधसुद्धा माईकच आहेत. आणि अष्टमहासिद्धी या दृढ बंधनाला कारणीभूत होतात. त्यामुळं पुन्हा पुन्हा पतनाचाच मार्ग दाखवतात. आत्मस्वरूपाची प्राप्ती ज्या साधनेनं साधणार आहे ते खरं साधन. आत्मस्वरूप कसं समजणार आहे? आत्ताचाच एक छोटासा किस्सा सांगते. आम्हाला प्रसाद म्हणून खूप दिलेला होता, खूप वाढलं. आणि मला असं वाटतं की अशा ठिकाणचं तरी ते प्रसाद जो असतो तो वाया घालवू नये माणसाने. तर योगायोगानं माझ्या छोट्याशा पाऊचमध्ये मला 2 छोट्याशा प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडल्या. तर त्याच्यामध्ये मी तो जास्ती झालेला प्रसाद हा भरून आणला. आणि आम्ही निम्म्या रस्त्यात आल्यानंतर एक म्हातारी जी रस्ता साफ करत असते, तिला पैसे घेऊन काहीच मिळवायचं नाही. ती किती वर्ष अगदी नित्यानं ती स्वच्छता करत असते. तर ती म्हणे मला काही खायला असेल तर दे. आणि माझ्या हातात तो प्रसाद होता. आणि एक जणांनी असंच कुंकू लावून एक लाडू दिला होता. तर तो मी अर्धाच घेतला होता, अर्धा दुसऱ्यांना देऊन टाकला होता. तर म्हणलं आजी हा एवढाच आहे माझ्याजवळ. म्हणे काय आहे गं बाई? तर म्हणलं भात आहे, शिरा आहे आणि एक लाडू आहे. म्हणलं अर्धा लाडू आहे. हे जे मी सांगते की सगळ्यांमध्ये आपल्याला तो भगवंत दिसला पाहिजे. तिला जो आनंद मिळाला असेल, तृप्तीचा आनंद, समाधान झालं असेल, हे जेव्हा आपण समजू, प्रत्येकाच्या मनातला, प्रत्येकाच्या अंतःकरणातला देव हा आपल्याला शोधता आला पाहिजे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी
हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी खाणारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर